पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर प्रवेश डेस्कमध्ये आपले स्वागत आहे, जिथे विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जासाठी अर्ज करू शकतील। ते पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात। कृपया लक्षात ठेवा, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणारे विद्यार्थी हा अर्ज फक्त त्यांच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी असेल। मदत विभागांतर्गत अर्जदार अर्ज प्रक्रियेचा व्हिडिओ पाहू शकतात आणि ते सूचना पुस्तिका डाउनलोड करू शकतात, जे प्रवेश अर्ज कसा भरायचा याबद्दल स्पष्टता देईल। अर्जदाराने पृष्ठाच्या उजव्या बाजूला असलेल्या नोंदणी टॅबवर क्लिक करावे लागेल आणि नंतर विचारलेल्या आवश्यक तपशिलांमध्ये प्रवेश करावा लागेल। नाव नवीनतम परीक्षेच्या गुणपत्रिकेसारखेच असावे, कारण अर्ज फॉर्ममध्ये देखील तेच नाव प्रदर्शित केले जाईल। नाव अपडेट करताना विद्यार्थ्याने खूप काळजी घ्यावी, कारण एकदा नाव प्रविष्ट केले की अर्जदार कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल करू शकणार नाही। कृपया एक सक्रिय मोबाईल नंबर आणि ईमेल प्रविष्ट करा, कारण विद्यापीठाकडून सर्व संप्रेषण या ईमेल पत्त्यावर पाठवले जाईल। त्यानंतर विद्यार्थ्याला ड्रॉपडाऊनमधून प्रवेश प्रकार निवडावा लागेल। प्रवेशाचा प्रकार पदव्युत्तर असेल। कृपया लक्षात ठेवा की प्रवेश प्रकार निवडल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत बदलला जाणार नाही। एकदा विद्यार्थ्याने प्रवेश प्रकार निवडला की विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करत असलेले अभ्यासक्रम निवडावे लागतील। कृपया लक्षात ठेवा की अर्जदार फक्त 3 अभ्यासक्रम निवडू शकतो, किमान 1 अभ्यासक्रम आणि जास्तीत जास्त 3 अभ्यासक्रम। विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर डिफॉल्ट पासवर्ड सारखे नोंदणी तपशील प्राप्त होतील। त्याच ईमेलमध्ये तुम्हाला सूचना पुस्तिका मिळेल। तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर सर्व तपशील मिळाल्यानंतर तुम्ही पृष्ठाच्या उजव्या बाजूला असलेल्या लॉगिनवर क्लिक करू शकता आणि अर्ज फॉर्मसह पुढे जाऊ शकता। अर्ज फॉर्मची प्रक्रिया 3 भागांमध्ये विभागली आहे: वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, कागदपत्रे अपलोड करा। प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या अर्ज टॅबवर क्लिक करावे लागेल किंवा विद्यार्थी पृष्ठाच्या डाव्या बाजूला असलेल्या पीजी प्रवेश परीक्षा प्रक्रियेवर क्लिक करू शकतो। तसेच तुम्ही पदव्युत्तर किंवा पदव्युत्तर प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करत असताना तुम्ही योग्य पॅचवर आहात का ते तपासा। आता आडनाव, नाव आणि मधले नाव प्रविष्ट करा। पुढे जाण्यापूर्वी कृपया नाव तपासा। आता अर्जदारांना त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की लिंग, जन्मतारीख, आधार तपशील, तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक, कास्ट कॅटेगरी प्रविष्ट करणे आवश्यक आहे। योग्य फ्लॅट क्रमांक, इमारत क्रमांकासह पत्ता प्रविष्ट करणे सुरू ठेवा। इतर तपशील, पिन कोड प्रविष्ट करणे सुरू ठेवा। पिन कोड प्रविष्ट केल्यानंतर सिस्टम स्वयंचलितपणे शहर आणि राज्य मिळवेल। तसेच स्थान, देश, क्षेत्र, जिल्हा आणि तालुका, तहसील यांचा उल्लेख करा। आता विद्यार्थ्याने त्यांचे संपर्क तपशील, मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता प्रविष्ट करावा लागेल। तसेच जर तुमचा उल्लेख केलेला नंबर व्हॉट्सॲप नंबरसारखा असेल तर होय किंवा नाही निवडा। त्यानंतर जर अर्जदाराने सोलापूर विद्यापीठातून पदवी पूर्ण केली असेल तर त्यांना होम निवडावे लागेल, अन्यथा त्यांना इतर निवडावे लागेल आणि विद्यापीठाचे नाव नमूद करावे लागेल। नंतर सेव्हवर क्लिक करा आणि पुढे जा। आता शिक्षण तपशील कसे भरायचे ते समजून घेऊया। ड्रॉपडाऊनमधून अभ्यासक्रमाचे नाव निवडून सुरुवात करा। अर्जदार डिफॉल्ट निवड पाहू शकेल, तथापि विद्यार्थी अभ्यासक्रम बदलू शकतो आणि ते ड्रॉपडाऊनमधून जास्तीत जास्त 3 अभ्यासक्रम निवडू शकतात। आता पदवीपूर्व तपशील प्रविष्ट करा। पदवीचे नाव, स्पेशलायझेशन, विद्यापीठ, महाविद्यालय, निकालाची स्थिती, उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष यासारखे इतर महत्त्वाचे तपशील इनपुट करा। येथे अर्जदाराने पदवीपूर्व तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे। तुम्हाला एकूण गुणांपैकी मिळालेले गुण प्रविष्ट करावे लागतील आणि सिस्टम टक्केवारी स्वयंचलितपणे मोजेल। कृपया सर्व तपशील पडताळून पहा आणि जर समाधानी असेल तर पुढे जाण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करा। आता
कागदपत्रे कशी अपलोड करायची ते समजून घेऊया। प्रक्रिया सोपी करण्यासाठी आम्ही पृष्ठावर काही सूचना दिल्या आहे, कृपया ते काळजीपूर्वक वाचा। विद्यार्थ्यांनी त्यांचा नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागेल, जो 6 महिन्यांपेक्षा जुना नसावा। त्यानंतर त्यांना एका साध्या पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी लागेल आणि स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल। नवीनतम परीक्षेची गुणपत्रिका अपलोड करण्यासाठी पुढे जा। कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्याने फाईल निवडा वर क्लिक करावे लागेल, नंतर फाईल निवडा आणि अपलोड वर क्लिक करावे लागेल। अपलोड केलेले योग्य कागदपत्र तपासण्यासाठी ते आय बटनावर क्लिक करू शकतात आणि जर त्यांना कोणताही कागदपत्र हटवायचा असेल तर बिन आयकॉनवर क्लिक करू शकतात। कृपया अपलोड केलेले सर्व कागदपत्रे तपासा आणि जर समाधानी असेल तर पेमेंटसाठी पुढे जा वर क्लिक करा। प्रवेश परीक्षेसाठी शुभेच्छा।